पॉइंट इथं पर्यटकांची मोठी गर्दी होते। आंबोली मुख्य धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला नसला तरीही पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतोय। सध्या आंबोलीमध्ये घाटात दाट धुकं पाहायला मिळतंय। कोकणातील धबधबे पावसामुळे प्रवाहित झालेत। पावसामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेलेले। रत्नागिरीमध्ये पानवल धबधबा पर्यटकांना खुणावतोय। तसंच कडेकपारीमधून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरले। वाहन चालकांना चिखलातून प्रवास करावा लागतो। सुरुवातीच्या पावसातच मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होती। चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अशामध्ये एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पोहोचली। पावसाळ्यामध्ये चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते आणि या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। रायगडच्या कोलड नजीक संभे गावामध्ये एक घर कोसळलेले। कौलारू छप्पर आणि वीट मातीचं घर कोसळून एक जण जखमी झालाय। बळीराम गणपत जाधव वय 60 वर्ष असं जखमी व्यक्तीचं नाव आहे। त्याच्यावर कोलाड येथे प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामध्ये उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आलेलं आहे।